नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जिव्हाळ इन्स्पेक्टर म्हणजेच निरीक्षक या पदासाठी जी भरती निघालेली होती मित्रांनो, या भरतीचे जे हॉल तिकीट आहेत ते आलेले आहेत। तर त्या हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। ओके मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उजव्या साईडला लॉगिनचं ऑप्शन दिसेल। ओके, तुम्हाला या ठिकाणी लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला आता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिल करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मेल आयडीला मेसेज आलेला असेल। ओके, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी फिल करायचा आहे। पुढे तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ओके, आता जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉरगेट युजर आयडी आणि पासवर्ड असा ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आय डी फिल करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या फॉर्मची प्रिंट काढलेली असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा युजर आय डी भेटून जाईल। ओके, तो युजर आय डी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। पुढे तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे आणि फॉरगेट युजर आय डी पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। तुमच्या मेल आय डीवरती तुमचा जो आय डी आणि पासवर्ड आहे तुम्हाला येऊन जाईल। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आय डी पासवर्ड तुमचा फॉरगेट करायचा आहे जर तुमच्याकडे नसेल तर। ओके, नंतर लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचा आय डी पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करा। लॉगिन केल्यानंतर पुढे तुम्हाला क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला वरती 4 ऑप्शन दिसेल। ओके, या ठिकाणी ॲप्लिकंट डिटेल्स, ॲडमिट कार्ड, पेमेंट स्लिप आणि हेल्प डेस्क। तुम्हाला या ठिकाणी ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला या ठिकाणी तुमची एक्झाम डेट दिसेल। ओके, खाली तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरचं नाव दिसेल, खाली तुम्हाला एक्झाम डेट दिसेल। पुढे तुम्हाला तुमचा टाईम दिसेल, तुमची एक्झाम किती वाजता आहे तो टाईम तुम्हाला या ठिकाणी दिसेल। ओके, खाली तुम्हाला ॲडमिट कार्ड हा ऑप्शन दिसेल। ओके, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे हॉल तिकीट आहे तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे। आय होप तुम्हाला प्रोसेस समजली असेल। ओके मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात। ओके, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।